नमस्कार, ePrashikshण.com या आपल्या हक्काच्या व्यासपीठावर सर्वांचं सहर्ष स्वागत. स्वागत आहे आजच्या या सखोल विश्लेषणात, जिथे आपण उपलब्ध माहितीच्या आधारे काही अतिशय महत्त्वाचे प्रशासकीय मुद्दे उलगडणार आहोत. म्हणजे सरकारी नोकरीतून निवृत्त होताना पुष्पगुच्छ आणि सत्कार मिळतो तेव्हा साधारणपणे असं वाटतं की बाबा आता प्रशासकीय जबाबदाऱ्या कायमच्या संपल्या. हो, तोच तर आपला सर्वसाधारण समज असतो. आणि म्हणूनच श्री विष्णुकांत बोरसे यांच्या ज्या प्रशासकीय नोंदी आपण पाहिल्या आहेत त्यावरून हे स्पष्ट होतं की काही कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचा दिवस हा शेवट नसतो, तर जुन्या फाईल्सच्या एका नवीन चौकशीची सुरुवात असू शकते. बरोबर. म्हणूनच आज आपण महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर विभागीय चौकशीचं नेमकं काय होतं यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि आजचं आपलं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की निवृत्ती म्हणजे खरोखरच सर्व जबाबदाऱ्यांमधनं पूर्ण मुक्ती असते का, हे नियम समजून घेणं. तर निवृत्तीनंतर नवीन गोष्टींकडे वळण्यापूर्वी निवृत्तीच्या दिवशी आधीच एखादी चौकशी सुरू असेल तर तिचं नेमकं काय होतं हे प्रथम समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियमांचा विचार केला तर त्यातील नियम 8 नुसार जर एखाद्या गंभीर प्रकरणाची चौकशी सुरू असेल ना, तर ती निवृत्तीनंतरही अगदी तशीच चालू राहते. जणू काही तो कर्मचारी अजूनही सेवेतच आहे असं मानून ती प्रक्रिया पुढे जाते. नियम 10 किरकोळ शिक्षा संदर्भात निर्णय, जसे की ठपका ठेवणे, वेतनवाढ रोखणे, पदोन्नती रोखणे, अशा शिक्षा कर्मचारी सेवेत असताना संभव आहे. म्हणून कर्मचारी सेवेत असताना किरकोळ शिक्षा कार्यवाही पूर्ण होणे आवश्यक आहे. म्हणजे ती किरकोळ चौकशी निवृत्तीनंतर चालू ठेवता येत नाही. नाही, ती बंद करणंच उचित ठरतं. असं का बरं? यामागे काही प्रशासकीय तर्क आहे का? हो ना, कारण नियम 10ची किरकोळ चौकशी प्रामुख्याने कर्मचाऱ्याची पगारवाढ किंवा पदोन्नती रोखण्यासाठी असते. आता जो माणूस निवृत्तच झालाय त्याची कोणती पगारवाढ किंवा प्रमोशन तुम्ही रोखणार? म्हणजे प्रशासकीय दृष्ट्या ती शिक्षा लागू करणं अशक्यच असतं. म्हणूनच ती चौकशी निवृत्तीनंतर चालू ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. हे अगदी तर्कसंगत आहे. किरकोळ प्रकरण तिथेच संपतं हे समजलं. पण समजा कर्मचाऱ्याचा छान निरोप समारंभ झाला, जुन्या फाईल्स बंद झाल्या आणि अचानक काही महिन्यांनी विभागाने एखादी नवीन चौकशी सुरू केली तर? हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे. मग जुनी प्रकरणं उकरून काढून पुन्हा नव्याने कारवाई कशी काय केली जाऊ शकते, हा प्रश्न साहजिकच पडतो. बरोबर. इथेच महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील नियम 27चा संदर्भ येतो. अच्छा, नियम 27. हो, या नियमानुसार प्रशासनाला नवीन चौकशी नक्कीच सुरू करता येते, पण त्याला एक मर्यादा आहे. कसली मर्यादा? 4 वर्षांची मर्यादा. म्हणजे निवृत्तीनंतर फक्त 4 वर्षांपर्यंतच अशी विभागीय चौकशी करता येते. म्हणजे निवृत्तीनंतरची पहिली 4 वर्ष ही थोडी तणावाचीच असतात म्हणायची. पण या 4 वर्षात ते कर्मचारी सेवेत असतानाच्या कोणत्याही जुन्या प्रकरणावर कारवाई करू शकतात का? नाही, इथेच सगळ्यात महत्वाची अट आहे. कोणती? प्रशासनाला केवळ निवृत्तीच्या आधीच्या 4 वर्षातील घटनाच विचारात घेता येतात. समजा एखाद्यावर आज नवीन कारवाई सुरू झाली तर आजपासून मागे फक्त 4 वर्षांच्या काळातील घटनांवरच चौकशी करता येईल. म्हणजे अगदी 20 वर्षांपूर्वीची एखादी चूक असेल तर ती उकरून काढता येत नाही? अजिबात नाही. त्याहून अधिक जुनी प्रकरणं उकरता येत नाहीत. नियम 8 नुसार सुरू असलेली गंभीर चौकशी निवृत्तीनंतरही चालू राहते. बरोबर. नियम 10 नुसार किरकोळ चौकशी बंद होते आणि नवीन चौकशीसाठी निवृत्तीपूर्वीच्या 4 वर्षांचा तो नियम लागू असतो. अगदी अचूक. आणि हे नियम केवळ प्रशासकीय सोयीसाठी नाहीत. आणि तोच विचार आजचा आपला अंतिम मुद्दा आहे. प्रशासकीय नियमांमध्ये किती बारकाईने विचार केला आहे हे यावरून दिसतं. हो, म्हणजे दोन्ही बाजू कशा सांभाळल्या आहेत ते पहा. अगदी एका बाजूला सार्वजनिक सेवेतील उत्तरदायित्व जपणं आणि दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्याला त्याच्या उर्वरित आयुष्यात विनाकारण त्रास न देता शांततेचं जीवन जगू देणं. या दोन्ही टोकांच्या गोष्टींमध्ये कसा सुवर्णमध्य साधला असेल हा खरोखरच विचार करण्यासारखा आणि अभ्यासाचा विषय आहे. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण इथेच थांबूया. ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे, विभागीय चौकशी अभ्यासक, पुणे यांनी तयार केली आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.